नमस्कार. मी प्रिया. आपल्या सर्वांचं माझ्या पुस्तकाच्या विश्वात मनापासून स्वागत आहे. आपल्या शहरी जीवनात आपण अनेकदा डांबराचे, सिमेंट कॉन्क्रीटचे, तुकतुकीत गुळगुळीत असे रस्ते बघतच असतो. पण आज आपण काही वेगळ्याच वाटांविषयी बघणार आहोत. व्यंकटेश माडगूळकर यांच्या नागझिरा या पुस्तकातील वाटा या छोट्याशा कथेविषयी आज आपण बघणार आहे. वाटा. रस्ते हे वाहनांसाठी असतात आणि पायांसाठी वाटा असतात हे जनावरांइतके आणखी कुणाला कळले नसावे. रस्त्यांचा उपयोग फक्त ओलांडण्यासाठी त्यांनी केलेला मी पाहिला. मग मी जनावरांनी पाडलेल्या वाटा धुंडू लागलो. या उद्योगात चुकून भलतीकडे जाण्याचा धोका होताच. अरण्यात चुकण्याचा एक अनुभव मी बऱ्याच वर्षांपूर्वी धारवाडकडच्या गुंजावती जंगलात घेतला होता. आणि काही धोका होण्याऐवजी बुद्धीला काणच लागून ती लकलकीत होण्याचं फळ माझ्या पदरी पडलं होतं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्या काळजीनं हैराण झालेल्या सवंगड्यांच्या शिव्या या फायद्याबदली मी आनंदानं सोसल्या. जनावरांच्या या वाटांनी मला बऱ्याच अज्ञात गोष्टींकडे नेले. माझा निवास सोडून नागझिरा देवीच्या देवळापाशी गेले की डाव्या उजव्या बाजूला न वळता थेट पुढे जायचे. ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उठलेल्या गावठाणाच्या जागी आता गवताळ सपाट जमीन आहे. हा रस्ता बराच चालून गेल्यावर उजव्या बाजूला असलेल्या फॉरेस्ट गार्ड्सच्या क्वार्टर्स ओलांडून उजवीकडे वळायचे. डाव्या बाजूला बरेच जळलेले जंगल होते. इथे झाडे पर्णहीन होती आणि गवत काडी जळून जमीन काळी पडलेली होती. ही वाट पुढे पिटझरी रस्त्याला छेदून जंगलातून टेकडीवरून खाली उतरत होती आणि नव्याने बांधल्या जाणाऱ्या अलिशान अशा तळ्याकाठच्या रेस्ट हाऊसपासून निघणाऱ्या गोल रस्त्याला मिळत होती. बारीक बारीक वाटांची ओळख होण्या अगोदर या लहान वाटेनं मी अनेक वार गेलो. इकडं वाहनांचा, माणसांचा काही वावर नव्हता. बऱ्याच वेळा ठराविक ठिकाणी भुरगुंजांचा थवा एकदम फर्रकन उडून मला दचकवी. वाटेच्या कडेला असलेल्या वारुळापाशी त्या काही कंद आणि वेचीत असत. दुरूनच मला पाहत आणि मी अगदी जवळ येताच चारी दिशांनी उडत. काही मिनिटांनी बारीक आवाज करून त्या एकमेकींना इशारा देत आणि पुन्हा एकत्र गोळा होत. बाजूच्या झाडीत चितळ वारंवार दिसत. एकदा तर भल्या सकाळी मला सर्वात मोठा म्हणजे 21 चितळांचा कळप भेटला. त्यात लहान पोरे बरीच होती, नर मात्र नव्हता. एकदा सकाळी 5:30 वाजता एकटाच भटकणारा भला मोठा शिंगाडा चितळ कुतूहलानं माझ्याकडे बघत बराच वेळ उभा होता. मी दुर्बिणीतून पाहिले तर त्याच्या देखण्या शिंगांची दोन्ही टोके वितवित पांढरी दिसली. एरवी झाडाच्या फांद्यात मिसळून जावीत अशा रंगांची दिसणारी ही शिंगे टोकाशी पांढरी का झाली होती हे कोडे मला उलगडले नाही. एक तर त्याने वारूळ उकरले असले पाहिजे किंवा पाडून टाकण्यासाठी शिंगे झाडाच्या बुंद्यावर घासली असली पाहिजे. डोक्यावरची शिंगे म्हणजे चितळाचे झोकदार शिरोभूषणच असते. वाफेवर आलेल्या माद्यांना आकर्षित करण्याचा त्याचा हेतू साध्य झाला. माद्या वाफेवर येण्याचा काळ संपला की हे शिरोभूषण त्याला अवजड ओझेच होते. मोठे पागोडे घालून वावरावे तसे त्याला होत असले पाहिजे. मग झाडाच्या बुंद्यावर आपटून ही शिंगे चितळ पाडून टाकतात. 10 ते 12 महिने ही शिंगे राहतात. मग ती गळून पडतात. पडली की तत्काळ नवी शिंगे उगू लागतात. पुन्हा माद्या वाफेवर यायच्या वेळी ही शिंगे पहिल्यापेक्षा जास्त उंच होऊन तयार असतात. पडलेली शिंगे एकतर सायाळ खाऊन टाकते किंवा माणसे उचलून विकून टाकतात. पिस्तुलाचे बट करण्यासाठी याचा उपयोग होत असल्यामुळे परदेशात त्यांना मागणी असते. ह्याच वाटेवर टेकडीचा माता थोडा चढून गेल्यावर मला पहिल्यांदा रानकुत्र्याची विष्ठा दिसली. ह्या उमाट्यावर उभं राहून टेहळणी करता करता त्यानं देहधर्म उरकला असावा. ती विष्ठा तरसाच्या नजरेतून सुटली असावी, कारण तरस ही विष्ठा खाऊन टाकतात. कदाचित ह्या भागात तरस नसावेत. भल्या पहाटे रात्री अपरात्री हिंडताना मला तरस कधी दिसले नाहीत. ही विष्ठा पानात गुंडाळून मी मुक्कामावर आणली आणि मारुतरावांच्या प्रयोगशाळेत जेव्हा ती तपासली गेली तेव्हा तिच्यात रानडुकराचे केस आढळले. ह्या वाटेवर डुकरांचा आणि सांबरांचा वावर होताच, कारण पुढे जाताच काल रात्री
सांबरानं टाकलेल्या लेंड्याही आढळल्या. आणखी पुढं गेलो तर उजव्या बाजूला वाट सोडून 10-1 फुटांवर चांगलं खळभर गवत सुकलेलं तुडवलं गेलेलं दिसलं. लगेच मनात आलं की सांबराची रात्री बसायची जागा दिसते. गोल चक्कर मारून जागा नीट पाहिली आणि वाटलं, एवढ्याच उघड्यावर सांबरं किंवा नीलगाई बसतील का? त्याहीपेक्षा बलिष्ठ अशा जनावराची ही जागा असावी, बहुधा गव्यांची. ह्या वाटेवर अनपेक्षित असं काही बऱ्याच वेळा घडलं. एकदा संध्याकाळी वरच्या टेकडीच्या उतारावरून चौखूर धावत एक चितळांची मादी आणि तिचं वर्षाचं पोर आडवं गेलं. त्या मागोमाग एकच रानकुत्राही गेला. मी आणि मारुतराव वाटेवर थांबून पाहत होतो. उजवीकडे पाहत पाहत थोडं पुढे गेलो तर कुत्र्यांचा रागीट गुरगुराट वाटेच्या डाव्या बाजूने आला. अगदी जवळ झुडपा गवतात थोडा आवाज झाला. दिसलं काही नाही, म्हणजे कुत्र्या मागोमाग मादी आणि तिची पाठ धरून ती 6 लहान पोरं येत असावीत. आम्हाला बघून गवतात दडून राहिली असावीत आणि आम्ही पुढ्यात जाताच दचकून गुरगुराट करून परत फिरली असावीत. कुत्री दचकली तसे आम्हीही दचकलो. त्यांनी आवाज केला, आम्ही केला नाही, एवढंच. आणखी एक वार इथंच पहिल्यांदा एक, दुसऱ्यांदा आणखी एक असे 2 गवेही खालच्या दरीत चरताना दिसले. आमच्या पावलांचा आवाज ऐकू येताच ते धावत झाडीत दिसेनासे झाले. एकदा आमच्याच पाऊल वाटेनं प्रचंड मोठा डुक्कर मुस्कड खाली घालून आपल्याच नादात चालत येताना दिसला. आम्ही उतारावरून येत होतो. तो समोरून चढणीला लागला होता. तो बघताच आम्ही जागच्या जागी गप्प एखाद्या झाडाच्या खोडासारखे राहिलो. तो प्रभूचा तृतीयावतारही काही गहन विचारात बुडाला असावा, कारण थेट समोर येतच राहिला. येता येता अगदी 15 फुटांपर्यंत आला. एकदम थांबला. मुस्कट वर करून त्यानं वास घेतला आणि मग मात्र वाट सोडून तो धूम तिरका तिरका असा वरच्या टेकडीवर गेला. बराच वेळ तो दिसत होता. इतक्या समोरासमोर माझी आणि डुकराची अगदी पहिल्यांदाच गाठ पडली होती. ह्या वाटेवर मी काही धडे शिकलो. रानकुत्री ऐन वाटेवर लेंडकं टाकतात. एकदा हा प्रकार बिबट्यानं केल्याचं मी पाहिलं. खरं तर त्याची अशी सवय नाही. शाकाहारी प्राण्यांच्या लेंड्या गोल लांबोडक्या लहान असतात. मांसाहारी प्राण्यांच्या लेंड्या लांबोडक्या आणि टोकाशी निमुळत्या असतात. रानकुत्र्याची विष्ठा तरसं खाऊन टाकतात. कोल्ह्या मांजरांसारखे प्राणी आपली विष्ठा मातीनं झाकून टाकतात. काही जनावरं आपली वावरण्याची जागा सीमारेखित करण्यासाठी विष्ठांचा उपयोग करतात. अशा वेळी ही विष्ठा झाडाच्या खणपटावर, लहान झुडपाच्या माथ्यावर, खडकावर अशी जमिनीपासून थोडी उंचावर केलेली असते, म्हणजे वास राहतो. काही जनावरांना एकाच ठिकाणी लेंड्या टाकण्याची सवय असते. अशा ठिकाणी नव्या जुन्या लेंड्यांचा ढीग दिसतो. हाडे फार खाल्ली असली की विष्ठेचा रंग वाळल्यानंतर काही काळानं पांढरा होतो. ही वाट टेकडीवरून खाली येऊन मोठ्या गोल रस्त्याला मिळत होती. हा रस्ता धुळीने भरलेला होता. तो तुडवून जवळच्या नाल्याकडे किंवा तळ्याकडे गेलेल्या जनावरांची पावले अगदी स्वच्छ अशी मला ताज्या धुळीवर दिसत. बऱ्याच वेळा चितळांची, काही वेळा रानकुत्र्यांची, त्यांच्या पिल्लांची, सांबरांची, गव्यांची आणि नीलगाईंची. सापाचे फराकडेही 2दा दिसले. अशीच एक वाट नाल्यापलीकडे तळ्याकडून निघून दाट जंगलात गेली होती. ह्या वाटेने जाताना मला एकवार नाल्याच्या कडेशी असलेल्या एका मोठ्या झाडाच्या बुंद्यापाशी बिबळ्याच्या मूत्राचा भपकारा आला. मी ह्या जंगलात आहे, इतरांनी नोंद घ्यावी हे जाहीर करण्यासाठी त्याने बहुधा बुंद्यावर एक तुरतुरी सोडून दिली असावी. ही खूण पुष्कळ दिवस राहते. ह्याच वाटेवर अस्वलाने उधईचे लाडू खाण्यासाठी खोदलेले वारूळ मी पाहिले आणि पाणी पाणी करीत वेगानं येणाऱ्या गव्याच्या तोंडाला आलेला फेस याच वाटेवरच्या एका बारीक छडीला लटकलेला मी पाहिला. इथे कधी सायाळीची विष्ठा दिसे. मी आणि तानसू जात होतो तेव्हा इथेच एक घोरपड आमच्या चाहुलीनं पळत जाऊन वारुळाच्या बिळात शिरली आणि अगदी समोर झुडपाची पाने ओरबाडणारा एक गवाही मी पाहिला. तो पाठमोरा होता. आमची चाहूल येताच त्यानं केवळ मुसोलिनीच्या चेहऱ्याने एकवार आमच्याकडे पाहिले आणि हातात काही हत्यार नसलेली ही यकच्चित माणसे पाहून पुन्हा त्याने आपले खाणे सुरू ठेवले. येरुनी वेल आणि कसई, माहूर ही झुडपे तो ओरबाडत होता.
एका लहानच्या झाडाखाली सांबराची बसण्याची जागा इथेच होती. तो काल रात्री इथे विसावला होता हे मला कळले. त्यानं शिंगानं साल सोलवटली आहे हे सागाचं लहान झाड व त्याखाली खुरानी खांदलेलं खळंही मी पाहिलं. बीजा झाडाखालीही एका ठिकाणी मला खळं दिसलं. ही खळी माझावर आलेल्या सांबराच्या नरानं केलेली असतात. शिंगानं खुरानी माती उकरून तो असं खळं करतो. मूत्र वीर्य यांचा सडा घालतो. त्यात लोळी घेतो. ह्या खळ्यांना उग्र वासाचा एवढा भपकारा असतो की माणसालाही तो जाणवतो. माद्या या वासानं आकर्षित होतात आणि खळ्यात लोळण घेतात. दुसऱ्या प्रकारची खळीही लोळीची ठिकाणं असतात. चावऱ्या कीटकांपासून सुटका व्हावी म्हणून सांबर ह्या जागी मातीची आंघोळ करतात. पुष्कळदा शिंगाणी माती उकरल्यावर नर मागल्या दोन्ही पायावर उभे राहतात. हा क्रीडेचाच एक भाग समजला पाहिजे. पोरपणी सर्वच जनावरं क्रीडा करतात, पण चांगली प्रौढ जनावरंही चेकाळून उधळतात तेव्हा त्यांनी जपलेला हा खेळकरपणा बघून कौतुक वाटतं. लवकरच रस्ते सोडून मी अशा वाटा धुंडत हिंडू लागलो. ह्या वाटांच्या कडांना चितळांनी शिंग मारून सालीच्या चिंध्या लोंबवलेली झाडं मला अनेकदा बघायला मिळाली. खाल्लेली साल आणि झाडाची टक्कर खेळून सोलवलेली साल ह्यातला फरक मला समजू लागला. एकीवर अर्ध्या चंद्राकार अशा दातांच्या खुणा होत्या, तर दुसऱ्या सालीच्या चिंध्या लोंबत होत्या. वाळलेल्या झाडांना पालवी फुटत होती. उत्तरोत्तर नवनवे चमत्कार दिसत होते. पिवळ्या रंजन फुलांच्या घोसांनी लहडलेले बहावे जागोजाग मला दिसत. कधी लाल चुटूक पानांनी लहडलेला मोहा दिसे. आजूबाजूला पोपटी रंगाच्या पालवीची झाडे, मध्येच पिवळा रंग शिंपडल्यासारखे बहावे आणि एकदम हा लाल चुटूक मोहा. आता जंगलात रंगपंचमी खेळली जात होती. डोळ्यांना नाना रंग दिसत, नाना वास येत आणि अर्थ लावताना मती गुंग व्हावी अशा खुणाही जागोजागी दिसत. एकदा मला पुरातन किल्ल्यासारखे मनोहारी बांधणीचे वारूळ दिसले. ते एवढे प्रचंड आणि एवढे सुबक होते की काही मिनिटे पाचोळ्यात बसून मी त्याचे रेखाटन माझ्या वहीत करून घेतले. मनात सारखे येई की केवळ रेखाटने करण्यासाठीच नागझिराला पुन्हा एकवार येऊन महिनाभर राहावे. तिरोडा रस्ता मी ताज्या वर्तमानपत्रासारखा वाचला आणि वाटा धुंडताना रहस्य कथेच्या पानातून वावरलो. सुताने स्वर्गाला कसे जाता येते ते ह्या वाटांनी मला दाखवले. काहीही मिळवायचं म्हटलं तर वाटा ह्या तुडवाव्याच लागतात. तुम्हाला जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, सोबत दिलेलं बेल आयकॉनसुद्धा नक्की दाबा. अशाच सुंदर सुंदर कथा घेऊन पुन्हा आपण लवकरच भेटू. धन्यवाद.